ठाण्यात डॉक्टरांचा आज काम बंद आंदोलन आहे। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ डॉक्टरांनी हे आंदोलन पुकारले। डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे आता रुग्णसेवेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। कळवा हॉस्पिटल ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। याचाच आढावा घेत त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। कलकत्ता येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज ठाणे शहरातील सर्वच डॉक्टर्स जे आहेत ते एकवटलेले आहेत। त्यांनी थेट कलेक्टर ऑफिसच्या इथे धडक मोर्चा जो आहे तो काढलेला आहे। ठाणे शहरातील आज सर्वच रुग्णालय जे आहेत ते बंद दिसून येत आहे। हेच डॉक्टर्स जे आहेत ते आता रस्त्यावरती उतरले आहेत। मॅडम, काय सांगाल, एकंदरीत आज मोर्चा काढलेला आहात तुम्ही? हे आजचा मोर्चा जे आहे हे जे घडलेलं आहे कर्नाटकमध्ये त्याच्यासाठी आहे हे मोर्चा। आपण हे सेफ्टी, डॉक्टर्सची सेफ्टी, मुलींची सेफ्टीसाठी आज लढतो आहे। आज सेफ्टी नाही तर आपण ड्युटी कसं करणार? 24 तास काम करून जेव्हा थकून जातो तेव्हा आपण आराम सुद्धा करू शकत नाही। आराम करायला गेलेल्या मुलीवर अशी परिस्थिती यायला लागली। हे दिस इज ॲब्सोल्युटली अनजस्ट अँड वी आर नाव फायटिंग फॉर जस्टिस। आणि हे क्रिमिनल लोकांना डेफिनेटली फाशी व्हायलाच पाहिजे आणि लवकरात लवकर जस्टिस व्हायला पाहिजे, बिकॉज जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड। ठाण्यामधले 365 रुग्णालय आज सगळे बंद आहेत। याच्यामध्ये राजीव गांधी मेडिकल कॉलेज हे सुद्धा बंद आहे। आपल्यासोबत मार्चचे सगळे डॉक्टर्स आहेत, इंटर्न्स आहेत, टीचर्स सुद्धा आहेत आणि याचबरोबर जे काही कॉर्पोरेट हॉस्पिटल आहेत, ज्युपिटर हॉस्पिटल, बेतनी हॉस्पिटल हे सुद्धा बंद ठेवण्यात आलेले आहे। संपूर्ण ठाणे डिस्ट्रिक्टमधले हॉस्पिटल्स 24 आवर्ससाठी आम्ही बंद ठेवले एक्सेप्ट डायर इमर्जन्सी। मागणी काय कराल? मागणी काय करणार? अशा प्रकारचे जे बॅड हल्ले आहेत डॉक्टरवरचे ते लवकर थांबलेच पाहिजेत आणि गव्हर्नमेंटचा सेंट्रल ऍक्ट डॉक्टरच्या प्रोटेक्शनसाठी आला पाहिजे आणि जे कल्प्रिट आहे त्याला लवकरात लवकर सजा झाली पाहिजे। निश्चित आपण पाहिलं तर सर्वच रुग्णालय जे आहेत ते आज या ठिकाणी बंद जे आहेत ठाणे शहरामध्ये दिसून येतात। फक्त आपत्कालीन रुग्णालय जे सोडले तर सर्वच निवासी डॉक्टरांनी जो आहे त्या ठिकाणी संप केंद्रित पुकारलेला आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।